एक चाहूल प्रीतीची भाग 4। निहारिकाने लग्नाचं विचारल्यावर अधिराजचं उत्तर ऐकून सगळं घरचं कुटुंब विचारात पडले होते की अधिराज नक्की कोणाशी लग्न करण्याबद्दल बोलतो आहे। सगळेच घर विचारात होते। तेव्हाच निहारिकाची आवाज आली, तू हे काय बोलतोयस अधिराज? तू माझ्यावर प्रेम करतोस ना? निहारिकाचं बोलणं ऐकून अधिराज रागात बोलला, तुला माझं नाव घ्यायची परवानगी कोणी दिली? निहारिका जवळपास रडत बोलली, पण तूच तर माझ्याशी लग्नाबद्दल बोलला होता। अधिराजने रागात उत्तर दिलं, हे सगळं मी तुझ्या बापाच्या काळ्या धंद्यांना उघड करण्यासाठी केलं होतं। निहारिकाने रडत विचारलं, पण यामध्ये माझी काय चूक आहे? तू माझ्यासोबत असं का करतो आहेस? अधिराजने दात घासत रागाने म्हटलं, तुझी काय चूक आहे? तुला काय वाटलं होतं? तू माझे ड्रिंक स्पॉइल करशील आणि मला कळणार नाही? तू हे सगळं केलंस कारण मी तुला असं करायची मुभा दिली होती। आता माझ्या रागापासून स्वतःला वाचवायचं असेल, तर इथून निघून जा। अधिराजच्या रागाने घाबरून निहारिका तिथून शांतपणे निघून गेली। अधिराजच्या रागामुळे घरचे सगळेच लोक घाबरले होते। तेव्हा अर्णवजी म्हणाले, अधिराज जर तुला निहारिकाशी लग्न करायचं नाही तर तू कोणाशी लग्न करणार? अर्णवजींचं बोलणं ऐकून अधिराज पिहूकडे वळला आणि तिच्याकडे चालत जाऊ लागला। हे पाहून पिहू अनुष्काच्या कानात फुसफुसून म्हणाली, हा डेवल आपल्याकडे का चालत येतो? अनुष्काही कन्फ्यूज होत म्हणाली, मला काय माहित, मी तर आज काहीही केलं नाही। पिहू आणि अनुष्का बोलतच होते, तेव्हाच अधिराज त्यांच्या समोर आला आणि पिहूचा हात धरून तिला मंडपाकडे घेऊन जाऊ लागला। घरचे सगळे लोक हे पाहून शॉक झाले। पिहूला काहीच समजत नव्हतं की हे सगळं काय चाललं आहे। ती अधिराजच्या रागाने काहीही बोलू शकत नव्हती। तेव्हाच आजी धाडस करून बोलल्या, अधिराज बेटा हे काय करतो? अधिराज एका शब्दात उत्तर देत सिरियस टोनमध्ये म्हणाला, लग्न। अधिराजचं हे उत्तर ऐकून सगळे घरचे लोक शांत झाले कारण अधिराजच्या बोलण्यामागे लपलेल्या रागाला आणि इरिटेशनला सगळ्यांनी ओळखलं होतं। तेव्हा अनुष्का आपल्या मनात म्हणाली, ओह गॉड, माझी प्रिय मैत्रीण आज बली जाणार आहे। मला काहीतरी करायला पाहिजे। अनुष्का अधिराजला थांबवण्यासाठी काहीतरी बोलणार होती, तेवढ्यात आजीने तिचा हात धरून नाही म्हटलं। अनुष्का चुपचाप उभी राहिली आणि अधिराज पिहूला घेऊन मंडपात बसला। अधिराज येताच पंडितजींना मंत्र वाचायला सांगितलं आणि तिथेच पिहू आपल्या मनात विचार करू लागली, हे माझ्यासोबत काय चाललं आहे? माझं लग्न होतोय, तेही या डेवल सोबत? नाही, नाही, असं होऊ शकत नाही, मी नक्कीच स्वप्न पाहते आहे। पिहू हा सगळा विचार करत अनुष्काकडे पाहू लागली, जणू ती म्हणत होती की मला वाचव। पण अनुष्कानेही तिच्या चेहऱ्यावर हेल्पलेसनेस दर्शवली। हे पाहून पिहूला समजलं की आता हे लग्न कोणीही थांबवू शकणार नाही। तेव्हाच पिहू धाडस करून अधिराजला म्हणाली, हे तुम्ही काय करताय मिस्टर देशमुख? मला तुमच्याशी लग्न करायचं नाही। पिहूचं हे बोलणं ऐकून अधिराजने तिला रागाने घुरून पाहिलं, ज्यामुळे पिहू घाबरून शांत झाली आणि तिने आपलं डोकं खाली केलं। तेव्हाच पंडितजींनी दोघांना फेऱ्यांसाठी उभं राहायला सांगितलं। हे ऐकताच अधिराज ताबडतोब उभा राहिला, पण पिहू आपल्या जागेवरून उठलीच नाही। हे पाहून अधिराजने तिचा हात धरून तिला उभं केलं आणि फेरे घ्यायला सुरुवात केली। पिहूही हळूहळू आपल्या पावलांना हलवत अधिराजसोबत फेरे घ्यायला लागली। 7 फेरे पूर्ण होताच दोघेही परत आपल्या जागेवर बसले। फेरे पूर्ण होताच पंडितजींनी अधिराजला मंगळसूत्र घालायला सांगितलं, तेव्हा सानिकाने येऊन अधिराजच्या हातात मंगळसूत्र दिलं आणि अधिराजने ते पिहूला घालून दिलं। थोड्याच वेळात त्याने पिहूच्या भांगेत कुंकू भरला। अधिराजने पिहूच्या भांगेत कुंकू भरताच पंडितजी म्हणाले, लग्न संपन्न झालं। आजपासून तुम्ही दोघं पती पत्नी आहात। आता तुम्ही दोघांनी मोठ्यांचा आशीर्वाद घ्या। हे ऐकून पिहू भानावर आली आणि स्वतःशीच पुटपुटत म्हणाली, हे माझ्यासोबत काय झालं? माझं लग्न झालं, तेही या डेवल सोबत, मी कसं राहणार त्यांच्यासोबत? पिहू हे सगळं विचारत असतानाच अधिराज तिला घेऊन आजीजवळ गेला आणि त्यांचा आशीर्वाद घेऊ लागला। आजींचा आशीर्वाद घेतल्यावर अधिराज तर कोणाकडे आशीर्वाद घ्यायला गेला नाही। हे पाहून अर्णवजी आणि सानिका यांना खूप वाईट वाटलं, पण त्यांना आधीच माहीत होतं की अधिराज संस्कफेल। तेव्हाच अर्णवजी अधिराजला टोचत म्हणाले,
अधिराज, तू पियूशी लग्न केलं ठीक आहे, पण ज्या कारणासाठी केलं आहे त्यासाठी हे लग्न खरं नाही. पियूचं वय अजून 20 आहे आणि मुलींचं लग्नाचं लीगल एज आता 21 आहे. कोर्ट हे लग्न ऍक्सेप्ट करणार नाही आणि तुझं लग्नही रजिस्टर होऊ शकणार नाही. अर्णवजींचं बोलणं ऐकून अधिराज गंभीर स्वरात म्हणाला, तुम्ही याची काळजी करू नका. मी वसियतमध्ये माझ्या लग्नाचं वय 30 ते 32 दरम्यान ठरवलं आहे. याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे पियूच्या 21 वर्षांची होईपर्यंत वेळ आहे. जेव्हा पिहू 21 ची होईल तेव्हा लग्न रजिस्टर होईल. अधिराज हे बोलून थेट आपल्या रूममध्ये गेला आणि खाली उभे असलेले सगळे लोक त्याला जाताना पाहत राहिले. तेव्हा सानिकाजी पियूच्या जवळ येऊन तिला प्रेमाने आशीर्वाद देत म्हणाल्या, बेटा, आता या पवित्र बंधनात बांधली गेली आहेस तर ते मनापासून निभव. तेवढ्यात अनुष्काही पियूच्या जवळ येऊन म्हणाली, पवित्र बंधन की जबरदस्तीचं बंधन? तुम्ही सगळ्यांनी दादाला थांबवलं का नाही? यावर दादी अनुष्काला समजावत म्हणाल्या, अनुष्का शांत हो, आता जे व्हायचं होतं ते झालं आहे. मग त्या पिहूला म्हणाल्या, पिहू बेटा, तू अधिराजचा आत्तापर्यंत फक्त रागच पाहिलाय. पण माझ्यावर विश्वास ठेव, त्याचं खूप सुंदर आणि स्वच्छ मन आहे. यावर पिहू काहीच बोलली नाही आणि ती चुपचाप सगळ्यांचं बोलणं ऐकत राहिली. तेवढ्यात अचानक अनुष्का पिहूचा हात धरून तिला तिच्या रूम मध्ये घेऊन गेली. रूम मध्ये जाताच पिहू रडवेल्या आवाजात अनुष्काला म्हणाली, लग्नाच्या मंडपात मी त्या दिवसाला कोसत होती ज्या दिवशी मी तुला भेटले. अनुष्का पिहूचं बोलणं ऐकून आश्चर्याने म्हणाली, आता यामध्ये माझी काय चूक आहे? पिहू म्हणाली, चूक तर माझीही नाहीये ना अनुष्का. अनुष्काने पुन्हा विचारलं, मग तू काही बोललीस का नाही? पिहूने उत्तर दिलं, बोलली होती पण त्यांनी इतक्या रागाने मला घुरून पाहिलं की मी शांत झाले. यावर अनुष्का निराश होत म्हणाली, हो, तर आता पहा शांत राहण्याचा परिणाम, तू त्यांच्या बायको झाली आहेस. तेवढ्यात त्यांच्या रूम मध्ये सानिका आल्या आणि म्हणाल्या, पिहू बेटा, तू आता या रूम मध्ये राहणार नाहीस तर अधिराजच्या रूम मध्ये राहशील. पिहूने हे ऐकताच ताबडतोब चिडून म्हणाली, बिलकुल नाही आंटी. तुम्ही मला त्या डेव्हल सोबत राहायला कसं सांगू शकता? तुम्हाला माहित आहे की ते घरात आले की मी भीतीने रूम मधून बाहेरच निघत नव्हते. मग मी त्यांच्या रूम मध्ये कशी राहू शकते? नाही नाही, मी नाही जाणार तिथे. यावर अनुष्काही तिच्या बाजूने म्हणाली, हो आई, ती कशी राहणार दादासोबत? तेवढ्यात सोहाही रूम मध्ये येत म्हणाली, पिहू, जर तू दादाच्या रूम मध्ये गेली नाहीस तर कदाचित दादा तुला घ्यायला इथेच येईल आणि तो रागात असेल. यावर पिहू घाबरून म्हणाली, हे काय म्हणताय दी शुभ शुभ बोला. मग सोहा ताबडतोब पिहूचा हात पकडत म्हणाली, मग तू शुभ शुभ कर आणि चल आमच्या सोबत. यावर अनुष्का पिहूकडे पाहत म्हणाली, जा पिहू, नाही तर दादा रागावेल. पिहूने थोडं विचार करून हळूच म्हटलं, ठीक आहे, मी माझे कपडे घेते. पिहूने आपली नाईट ड्रेस घेतली आणि सानिकासोबत अधिराजच्या रूमकडे गेली. आता काय होईल जेव्हा पिहू अधिराजच्या रूम मध्ये जाईल? काय होईल अंजाम पिहू आणि अधिराजच्या या लग्नाचं? काय पिहू राहू शकेल अधिराजसोबत एकाच रूम मध्ये? टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.